जय जय रघुवीर समर्थ. संपूर्ण जगाचा कल्याण करण्यासाठी आत्मज्ञान व व्यवहारज्ञान यांचा सुंदर संगम सांगणारा श्री समर्थ रामदास स्वामींनी यांनी रचलेला हा दासबोध ग्रंथ आहे. ही वाणी केवळ शब्दांची नाही तर श्री समर्थांच्या अनुभवाची गूढ शक्ती आहे, जी जीवनात अंधकार दूर करून प्रकाश दाखवते. आज आपण पाहणार आहोत दशक दुसरा समास पहिला, मूर्खांची लक्षण. ह्यावर रामदास स्वामी काय बोलतात हे एका श्लोकातून ऐकूया. श्रीराम. ओम नमो जी गजानना, एकदंता त्रिनयना, कृपादृष्टी भक्तजना अवलोकावे. म्हणजेच याचा अर्थ काय, 3 डोळे व एक दंत असलेला ओंकार रूप गजानन, मी त्यांना नमस्कार करतो. माझी प्रार्थना ही की देवा तुम्ही कृपादृष्टीने आपल्या या भक्ताकडे पाहावे. तुझ नमो वेदमाते, श्री शारदे ब्रह्मसुते, अंतरी वसे कृपावंते स्फूर्ती रूपे. इथे रामदास स्वामींनी वेदांची माता आणि ब्रह्मदेवीची कन्या श्री शारदा तिला नमस्कार करतात. माझी प्रार्थना अशी आहे की हे दयामय देवी, माझ्या अंतःकरणातून तू स्फूर्ती रूपाने राहा. रामदास स्वामी पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, वंदुनी सद्गुरु चरण, करुणे रघुनाथ स्मरण, त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जेल. म्हणजेच काय तर नंतर आत्मस्वरूप सद्गुरूंच्या चरणांना मी नमस्कार करतो आणि माझ्या स्वामींचे म्हणजे श्री रामचंद्रांचे स्मरण करून मूर्खांची लक्षणं सांगतो, ती ऐकावी व त्यांचा त्याग करावा. पुढच्या श्लोकमध्ये स्वामी रामदास म्हणतात, एक मूर्ख एक पडत मूर्ख, उभय लक्षणी कौतुक, श्रोते सादर विवेक केला पाहिजे. म्हणजेच काय, मूर्खांचे प्रकार व त्यांची अपार लक्षणे ती कशी असतात. जगातील मूर्खाचे प्रकार 2 आहेत, एक मूर्ख व दुसरा पडत मूर्ख. दोघांची लक्षणे ऐकून गंमत वाटेल, श्रोत्यांनी आदराने ती ऐकावेत आणि त्यावर विचार करावा. समोर स्वामी म्हणतात, पडत मूर्खाचे लक्षण पुढीले समासी निरूपण, सावध होऊनी विचक्षण परिसोत पुढे. म्हणजेच काय, येथे आता पडत मूर्खाची लक्षणे पुढील समासात म्हणजे 10व्या समासात सांगितले आहेत. शहाण्या श्रोत्यांनी ती लक्षपूर्वक ऐकावीत. आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता अपार, परी काही एक तत्पर होणी ऐका. म्हणजेच येथे आता मूर्ख लक्षणांचा विचार करायचा आहे. समग्र सांगायचे म्हटले तर ती लक्षणे अपार आहेत. त्यापैकी काही लक्षणे मी इथे सांगतो, ती मात्र मनापासून ऐकावीत. जे प्रापंचिक जन जयासी नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे. म्हणजेच ज्यांना आत्मज्ञान नाही, जे अगदी अज्ञानी म्हणून प्रपंचात जे संपूर्णपणे गुंतलेले असतात, अशा लोकांनी ही सर्वसामान्य लक्षणे आहेत. जन्माला जायचे उदरी, तयासी जो विरोध करी, सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख. म्हणजे स्वामी रामदास स्वामी म्हणतात, काम वासना पायी अत्यंत स्त्री अधीन जीवन जगणारा तो मूर्ख असतो. ज्या आईबापांच्या पोटी आपण जन्म घेतो त्यावर तो उलटतो, आपल्या बायकोला जो एकमेव मित्र मानतो. समोर बोलतात, सांडून सर्व ही गोत, स्त्री आवेद जीवित, सांगे अंतरीची मात तो एक मूर्ख. म्हणजेच इतर सर्व नातेवाईकांना बाजूस सारून जो बाईल बुद्ध्या बनतो, आपले अंतःकरण फक्त बायकोपाशी उघड करतो. 10व्या श्लोकमध्ये स्वामी रामदास म्हणतात, परस्त्रीसी प्रेमाधरी, स्वशूर ग्रही वास करी, कुळे वीन कन्यावरी तो एक मूर्ख. म्हणजे काय, जो परस्त्रीवर प्रेम करतो, आपल्या सासूरवाडीस अनाहूत जाऊन राहतो, कुलशील न पाहता कोणत्याही मुलीशी लग्न करतो, तो माणूस मूर्ख समजावा. समोर रामदास स्वामी म्हणतात, समर्थावरी अहंता, अंतरी माणी समता, सामर्थवण्या करी सत्ता तो एक मूर्ख. म्हणजेच काय, मोठा अहंकारी, बडईखोर, निंदक आणि व्यसनी असणारा तो मूर्ख. आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या माणसांसमोर जो मोठ्या अहंकाराने वागतो तो व
आपण बरोबरीचेच आहोत असे माणूस समजतो, तसा अधिकार नसताना जो दुसऱ्यांवर सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करतो. आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. म्हणजे जो आपण स्वतःच आपली तारीफ करतो, एकीकडे घरी दुर्दशा भोगीत असतो व दुसरीकडे आमचे पूर्वज वाडवडील असे होते, तसे होते वगैरे बड्याईखोर मारतो. समोर रामदास स्वामी म्हणतात, अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी, जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख. म्हणजेच काय, काही कारण नसताना जो उगीच हसत सुटतो, दुसऱ्याने दिलेले योग्य सल्ला जो ऐकत नाही, जो पुष्कळ लोकांशी वाकडा असतो. समोर रामदास स्वामी म्हणतात, आपुली धरुनिया दुरी, पराव्यासी करी मित्री, परन्यून बोले रात्री तो एक मूर्ख. म्हणजेच काय, स्वकीयांना दूर लोटून जो परकीयांशी मैत्री करतो, येता जाता दुसऱ्यांची निंदा करतो. बहुत जाणते जन तयामध्ये करी शयन, परस्थरी बहुभोजन करी तो एक मूर्ख. म्हणजेच काय, पुष्कळ जागत बसले असतात तो मध्येच हातपाय ताणून झोपतो, दुसऱ्यांच्या घरी भरसमाट जेवतो. पुढे रामदास स्वामी म्हणतात, मान अथवा अपमान स्वये करी परीक्षिन्न, सप्तवेसनी जयाचे मन तो एक मूर्ख. म्हणजेच काय, आपला मान किंवा अपमान जो स्वतःच्या तोंडाने उघड करतो, पुढील 7 व्यसनात जुगार, बाहेर ख्याल, चोरी, चहाडी, परस्त्री, पारखांची झुंज आणि नायकींचे गाणे मग्न असतो, तो माणूस मूर्ख समजावा. समोर रामदास स्वामी म्हणतात, धरून पसावी आस, प्रयत्न सांडी सावकास, निरुगाईचा संतोष मानी तो एक मूर्ख. म्हणजेच काय, आळशी, ऐकण्याची बुद्धी नसणारा, लाजाळू व विषय निर्लजपणे भोगणारा तो मूर्ख. दुसरा कोणी आपल्याला मदत करील या भरवशावर जो स्वतःचा प्रयत्न हळूहळू सोडतो, तो आळशीपणात संतोष मानतो. समोर रामदास स्वामी म्हणतात, घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे, शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख. म्हणजेच काय, जो घरात ज्ञानाचा पुष्कळ गप्पा मारतो पण सभेमध्ये गांगरून गप्प बसतो. समोर रामदास स्वामी म्हणतात, आपणाहून जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट, शिकवणेचा मानी वीट तो एक मूर्ख. म्हणजेच काय, स्वतःपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसाची जो फार सलगी करतो, हिताच्या गोष्टी कुणी सांगू लागला तर तो कंटाळतो. समोर रामदास स्वामी म्हणतात, ना एके त्यासी शिकवी, वडिलांसी जाणीव दावी, जो अर्जास गोवी तो एक मूर्ख. म्हणजेच काय, न ऐकणाऱ्या लोकांना जो शिकविण्याचा प्रयत्न करतो, वडील माणसांपुढे आपला शहाणपणा मिरवतो, सज्जन माणसाला भानगडीत अडकवितो. आज आपण पाहिले समर्थ रामदास स्वामींच्या दशक दुसरा समास पहिला मधील पहिले 20 श्लोक. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत समोरचे श्लोक. त्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.